कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील परीख पुलाजवळ कॉन्क्रीट रस्ता आणि गटारीचं काम हाती घेण्यात येत आहे। हे काम सुमारे 45 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहणार आहे। या कामासाठी उद्या गुरुवारपासून मध्यवर्ती बसस्थानक परीख पूल ते टाकाळा हा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे। तसंच कामाच्या टप्प्यानुसार मध्यवर्ती बसस्थानक आरएल ज्वेलर्स ते परीख पूल मार्गे राजारामपुरीकडे जाणारी वाहतूकही आवश्यकतेनुसार बंद केली जाणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय। बाबूबाई परीख पुलाचे एका बाजूचे कॉन्क्रिटीकरणाचे काम सध्या पूर्ण झालेलं आहे। तर दिनांक 5 मार्च 2026 पासून त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू होणार आहे। तर यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी वाहतुकी संदर्भात निर्देश किंवा जाहीरनामा काढलेला आहे। तर यामध्ये आता पूर्वी जे CBS कडून राजारामपुरीकडे जाणारा जो बाजू होती ती आता बंद करण्यात येणार आहे। आता ते राजारामपुरीकडून परीख पूल मार्गे CBS कडे येता येणार आहे। तर याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची आहे। जे परीख पुलाची खालची बाजू आहे त्यामध्ये एक बाजू आता पूर्वी जी चालू होती ती आता बंद होणार आहे आणि जी बंद होती ती आता चालू होणार आहे। फक्त CBS कडून राजारामपुरीला जाताना इकडं गोकुळ हॉटेल मार्गे जावं लागेल किंवा इकडून जे ताराणी सिग्नल ते कोयास्को चौक या मार्गे जावे लागेल। तर सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यायची आहे। वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी तसंच पादचारी आणि वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहनही शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलंय।